नमस्कार मैत्रिणींनो, ओम नमः शिवाय, राधे राधे. तर आजचा व्हिडिओ आहे वसंत पंचमीला विठ्ठल रखुमाईचे लग्नाची कथा काय आहे ते आपण आज पाहूया. सगळ्यांना तर माहिती आहे राधाकृष्ण, पण कृष्णाची बायको म्हणजेच रुक्मिणी, कृष्णाचा अवतार विठ्ठल, विठ्ठल रुक्मिणीचे लग्न. तर त्याची कथा आहे. वसंत पंचमी हा दिवस केवळ ऋतू बदलाचा नसून भक्ती, प्रेम आणि पवित्र नात्यांचा उत्सव मानला जातो. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत या दिवशी पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे. तर रुक्मिणीचे विठ्ठलावर अलौकिक प्रेम, त्याची काय स्टोरी आहे ते थोडक्यात पाहूया. विदर्भातील कुंडिनपूर नगरीत राजा भीष्मक आणि राणी भानुमती यांची कन्या होती रुक्मिणी. ती अतिशय सुंदर, बुद्धिमान आणि श्रीकृष्णाची परमभक्त होती. तिने श्रीकृष्णालाच आपला पती मानले होते, पण तिचा भाऊ रुक्मी हा श्रीकृष्णाचा शत्रू होता. त्याने रुक्मिणीचे लग्न जबरदस्तीने शिशुपालाशी ठरवले. रुक्मिणीने हे ऐकताच मनातून श्रीकृष्णाला आर्त हाक दिली. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण कसे केले ते पाहू. थोडक्यामध्ये त्याची स्टोरी सांगू. रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र पाठवून विनंती केली की मला या अन्यायातून वाचवा आणि मला पत्नी म्हणून स्वीकारा. श्रीकृष्णाने तिचे दुःख जाणले आणि विवाहाच्या दिवशीच सर्वांच्या डोळ्यादेखत रुक्मिणीचे हरण करून तिला आपल्यासोबत द्वारकेला आणले. रुक्मिणीच्या भावाचा रुक्मीचा पराभव करून त्यांनी रुक्मिणीशी विधिवत विवाह केला. तर पुढे आहे द्वारकेहून पंढरपूरपर्यंतचा प्रवास काय. तर या काळात ओघात श्रीकृष्ण विठ्ठल रूपात पंढरपुरात प्रकट झाले आणि रुक्मिणी ही रखुमाई म्हणून त्यांच्यासोबत स्थिरावली. तर खूप जणांच्या म्हणजे लोककथेनुसार वसंत पंचमीच्या दिवशीच विठ्ठल रुक्माईचा विवाह पंढरपुरात झाला, म्हणून हा दिवस वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जातो. रुक्माईचा रुसवा आणि विठ्ठलाचे प्रेम ह्याची एक छोटीशी कथा. एकदा विठ्ठल रुक्माईला भेटायला उशिरा गेला, म्हणून रुक्माईने रुसली आणि दूर मंदिरात राहू लागली. विठ्ठल तिला मनवण्यासाठी रोज तिच्या मंदिरात जाऊ लागले. म्हणूनच आजही पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्माईचे मंदिर थोडे वेगळे आहेत, पण त्यांचे प्रेम मात्र अतूट आहे. दोघांचेही मंदिर वेगळे वेगळे गाभारे आहेत, एकत्र नाही आहेत पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती. तर वसंत पंचमीलाच विवाह का मानला जातो. तर वसंत ऋतू म्हणजे नवचैतन्य, प्रेम आणि सुंदर असा काळ. विठ्ठल रुक्माईचा विवाह हा फक्त भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक आहे. स्त्री सन्मान आणि निष्ठेचे उदाहरण आहे. ईश्वर आणि भक्त यांच्यातील पवित्र नाते दर्शवतो. तुम्हाला जर असेच नवे नवे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.